राज्यातील महाविकास आघाडीने नुकताच 6 जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली। ओबीसी प्रवर्गाचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना खानदेशातील धुळे व नंदुरबार तसेच विदर्भातील अकोला, वाशिम व नागपूर आणि पालघर येथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे 6 जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या। जर आघाडी सरकारने वेळीच इम्पेरियल डेटा न्यायालयात सादर केला असता तर ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती। आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी प्रवर्गाची बाजू मांडताना राजकीय आरक्षण संपुष्टात आणले। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी मोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देवकुमार बुरंगे, भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत राऊत तसेच मोर्शी पंचायत समितीचे सभापती मीना बोबडे, धनंजय उमप यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या माया बासंदे, शीला धावडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो वेळकाळू धोरण अवलंबले, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयामध्ये बाजू मांडताना कुठल्याही वकिलाची नियुक्ती न करता हेतुपुरस्पर ओबीसी समाजाचे आरक्षण डावलले। या संदर्भात आम्ही महाराष्ट्र सरकारचा, या महाभकास आघाडी सरकारचा, 3 तिघाडी बिघाडी आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।